मग मेथी, शेपूची भाजी, चाकवत, म्हणजे तीनच. काय भेंडी काय लावायचं नाही ना आता लगेच. आणि ते दुसरं आहे ते गवारीचं बी आहेत का? मग ती लावायची गरज नाही ना आता. आता लय खाल्लंय त्या गवारी. एक सुद्धा लावणार गवारीचं बी बाबा. मला वाटतंय गवारी मनान पण उगवणार इथं ह्या जागेला. हीच गवारी चालते. मग पाली भाजीच तेवढी येते, मग त्याच तेवढं लावतो आहे का नाही. आता चालू करायचंय साहेब पण खालनच लावायचंय. दंड खाली आलाय ना. हा पहिल्यांदा तुम्ही म्हणताय की हळूहळूच दिलेलं बरं. बघून संध्याकाळी येऊन पाजणार ग. आता बघायचं कसं कसं पितय. नाही संध्याकाळी येऊन पाजून जायचं. किती आता 2-4 साल्टीच लागते. कुठली मेथी लावते? दोन्ही असं 2 ठिकाणी व एक कापडात बांधलेली आणि एक चालते. मिरची आणि मिरचीचं व्हायचं पुढीत. मिरचीचं आहे ती लावू काय? थोडं बी आपल्याला मिरच्या परत काढून लावायचं. बस की एक घरी. बरं बरं चालते चालते. ठेवू का मग? सनफ्लावरचं बी लावलं. मला माहित होतं तू हे असलंच करणार. हिच बघायचं मनाचा कारभार असतो. कुठं पण लावते ती. हिला दम निघाला नाही. कुठं पण लावायचं नसतंय ती. तिथं येत नसतं. त्याला सूर्याकडे तोंड झालं पाहिजे. बघू येत. चला आता आपण काय सुरू करूया. मेथी. शेपू तुम्ही मला धनून लावून दिलं नाही तर गद्दारी केली माझी. शेपू कसा ठेवलाय बघा स्टोरेज करून. चला देशी स्टोरेज आहे. नात करते अगं. ठेवलंय ए योगी तर घरा घेतलं घातला. माझ्यासोबत गद्दारी केली. मला कोणी लावून दिलं नाही. काय म्हणते ते धन 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 जरा शेपू लाव. धर लावते. मी हातात देते तुझ्या. तुला चल. तुला माहित आहे ना कसं लावायचं. गेल्या वेळेस लावलेलं. लय दाट पण सोडायचं नाही. मध्ये पाय ठेवून जा की तू. हो इकडून सुरुवात कर. बर कर. तुला कुठनं आसान होतं तिथून कर. एक राहिली की ह्या साईडला तू पाय दिलेला. हा होय. ती काय माहितीये का? तू काय करणार नुसतं लावणार. मला हाताने अजून थोडस माती सारून मग मी लावते. त्यामुळे तू आता एकच घरी लाव. तुला शिकायचं आहे म्हणून. किती रे तुमची गडबड गडबड असती. तो साक्षीकडे बघ. ही आमची पोरगी बघा. तिला काय लावायचं असलं ना कुठं पण जाऊन काहीतरी करत बसते खांदून. तिथं रस्त्यात लावून काय फायदा नाही साक्षी. तिथं ट्रॅक्टर वगैरे जातोय. तिला सूर्यफूल लावायची लई इच्छा आहे का? तुझं बघ बॅलन्स बघ 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 बघ. खेळाय नुसता बाळा. अंधार होतोय. आपल्याला लावून घ्यायचा लवकर लवकर. हा पोरं कशी शिकायला लागलीत बघा भाजीपाला लावायला. अरे लय सोडू नको बाळा. हा टाक टाक. पडायला लागलं. कसं रे तुम्ही करता. हा बघ तू किती लावतो एका ह्याला. किती वेळा मला द्यावं लागलं. असा लावला भाजी. अरे बास बास. माग लाव जिथं नाही तिथं. चल या इकडं. या मी दाखवते कसं लावायचं. ओके. ही तुम्ही लय जवळ जवळ घरी घेतली बघा. म्हणून तर माझा बॅलन्स पण झालता. असं हाताने करायचं पहिल्यांदा. पकडावं जरा. तर हे बघ असं विरळ विरळ. लय दाट नाही लय पातळ नाही. असं सोड जायचं.
ती बघ एवढं लांब पण माझं किती उरलं बघ ते पण आहे. दुसऱ्या काकडीला लावायला. मी ज्यादा होत होतो तू जादा नाही लावायचं. लय पण दाट आलं की ती अशी मोठी भाजी येईल का. हे बघा माझ्या पिल्ल्याने बघा किती छान काकऱ्या बनवले त्या. हे बघा कशी लागली बनवायला. आणि मी आता भाजी लावत जाणार. ते तिकडे सक्षम बनवायला लागलाय. मी आता आलोय इथं बनवायला. हां आणि इथं ह्या बनवलं त्या साक्षीनं. आणि इथं लावलं बघा मी इकडे सगळं मेथी वगैरे. आणि तिने गेले ते आता पाणी चालू करायला. लाईट नाही आहे पण सायपणनं शेताळा गच्च भरलेलं आहे ना त्यामुळं सायपणनं भिजतं आहे. मग सुरुवातीला हळूहळूच द्यायचं आहे कारण ही बुंड वगैरे जादा फास्ट दिलं म्हणजे एखाद्या वेळेस विरघळतेली. जरा एक पाणी दिलं की आवळून येते ती म्हणताना स्लोच द्यायचं आहे म्हणताना ते गेले सायपण चालू करायला. सायपणनं भिजतं आहे तोपर्यंत आम्ही लावायला लागलो भाजी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय.